सिडकोच्या घरांच्या ज्या काही वाढीव किमती आहेत त्या कमी असल्या पाहिजे यासाठी रहिवाशांची जी मागणी आहे त्यांच्याशी सातत्याने माझा त्या विषयात संवाद सुरू आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहेत खऱ्या अर्थानं पोटाला चिमटा काढून खूप त्रास झेलून त्यांनी या घरांमध्ये आपल्या लॉटरी भरल्या आणि आता मात्र पैसे भरताना सिडकोच्या सुलतानी मानसिकतेमुळे त्यांना जो त्रास होतोय त्या विषयात सातत्याने माझा पाठपुरावा सुरू आहे. अधिवेशनात हा विषय उचलण्याचा मी प्रयत्न केला, आक्रमकपणे रहिवाशांची भावना, नागरिकांची भावना मांडण्याचा प्रयत्न केला, हा विषय विधान भवनाच्या पटलावरती आणण्याचा विषय केला आणि आता ऑफिशियल त्याला स्वरूप प्राप्त झाल्यामुळे या विषयातली चर्चा सुरू झालेली आहे. सिडको एमडींबरोबर, जॉईंट एमडींबरोबर या विषयाची वारंवार आमची बैठक झाली, नव्याने सुद्धा बैठक झाली. नुकत्याच झालेल्या सिडको एमडी बरोबरच्या बैठकीमध्ये त्यांना या विषयाचं पत्र पुन्हा एकदा दिलेलं आहे आणि त्यांना या विषयाचं गांभीर्य समजून सांगितलेलं आहे की तुम्ही किमती कशा नाहक वाढवलेल्या आहे, गरज नसताना वाढवलेल्या आहे. जेव्हा की तुम्ही सिडको एक नॉन प्रॉफिट पद्धतीनं काम केलं पाहिजे, पण तुम्ही जर का नफेखोरी करणार असाल तर ते चुकीचं आहे, हे सुद्धा त्यांना आम्ही वारंवार ठोकून सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची मानसिकता या विषयात सकारात्मक कशी होईल याचा प्रयत्न आमचा वारंवार सुरू आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर आमची कोकणातल्या आमदारांची एक विशेष बैठक झाली. त्यात जे काही 5-6 विषय मला आमदार म्हणून चर्चा करायचे होते त्यात या सिडकोच्या वाढीव घरांच्या किमतीचाही विषय ठळकपणे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यातले जे काही 10-12 मुद्दे आहेत, म्हणजे कशा पद्धतीनं ईडब्ल्यूएसची घरं ही त्या ठिकाणी रेरामध्ये रजिस्ट्रेशन ईडब्ल्यूएसनी केलं, घरं बांधताना त्या पद्धतीनं सुरुवात केली, पण विकताना एलआयसीच्या माध्यमातून कशी विकली, त्याच्यामध्ये किमती थोड्याशा वाढल्यामुळे जीएसटीचे स्लॅब कसे वाढले आणि त्यामुळे त्यांना 6-7% जीएसटीची एक्स्ट्रा रक्कम कशी भरावी लागते. ईडब्ल्यूएस मध्ये ती घरं घेतली तर त्यांना 1,000 रुपयामध्ये रजिस्ट्रेशन होतं, पण त्यांना PMAYचा बेनिफिट मिळतो, पण ते एलआयसी केल्यामुळे त्यांना कशा पद्धतीनं 2.5 लाखाच्या त्या सबसिडीचा बेनिफिट मिळत नाही. हे सगळे विषय किंवा त्यांना पजेशन तुम्ही 27ला देणार सांगता, पूर्वी सांगितलं 25ला देणार, आता त्या तारखा वेबसाईटवर 2030 केल्या. हे सगळे विषय त्या ठिकाणी ठोकून मांडलेले आहेत. त्याचा पाठपुरावा वारंवार सुरू आहे. तातडीनं या विषयाची अजून बैठक सिडको बरोबर कशी करता येईल याचाही प्रयत्न माझा सुरू आहे. मुख्यमंत्री महोदयांकडे या विषयाचा पाठपुरावा सुरू आहे. या विषयाच्या अपडेट्स या वेळोवेळी मी आपल्यापर्यंत देत राहीन, पण आता तुर्तास या विषयाचा पाठपुरावा ताकदीनं मी करत आहे. रहिवाशांची, नागरिकांची जी काही मागणी आहे, त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्याची जाण मला आहे. त्यांना होत असलेला त्रास म्हणजे एकीकडे भाड्याच्या घरात राहतोय म्हणून तिथलं भाडं भरा आणि दुसरीकडे त्या ठिकाणी आता सिडकोचे हप्ते चालू होणार घरांचे, त्यामुळे तो त्रास, असे 2-2 त्रासामध्ये अडकलेले आमचे नागरिक आहेत याची मला कल्पना आणि त्यामुळे ह्यात जी काही लढाई लढता येईल तो प्रामाणिकपणे रहिवाशांच्या, नागरिकांच्या परिवारातला सदस्य म्हणून मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. धन्यवाद.